आत्ताच्या क्षणाला नाशिकमधून आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेलेत। किरण, सध्या नाशिकमध्ये सुद्धा गोदातीरी प्रचंड गर्दी झाली मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर। इकडे प्रयागराजमध्ये ही जी गंभीर परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर तिथे कशी काळजी घेतली जाते नेमकी? खरं तर हिंदू धर्मामध्ये तीर्थस्नानी अतिशय महत्त्व आहे आणि आपण जर बघितलं तर प्रयागराजचा कुंभमेळा पार पडतोय। या सगळ्या दरम्यान आजच्या दिवशी मौनी अमावस्येच्या निमित्तानं अमृत स्नान त्या ठिकाणी केलं जाणार होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर शाही स्नान देखील केलं जाणार होतं। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण नाशिकमध्ये बघतोय, नाशिकमध्ये देखील भाविकांनी स्नानासाठीची गर्दी केलेली आहे। प्रामुख्यानं प्रयागराजला कुंभमेळा पार पडतोय आणि त्या ठिकाणी जे लोक उपस्थित राहू शकत नाहीये असे सर्व भाविक खरं तर रामकुंडावर या ठिकाणी स्नानासाठी आलेले आहेत, दर्शन घेत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे त्रिवेणी संगम म्हणून हा रामकुंड परिसर ओळखला जातो आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये देखील या ठिकाणी भाविक आजच्या दिवशी स्नानासाठी मौनी अमावस्येच्या निमित्तानं आलेले आहेत। खरं तर प्रयागराजला जी दुर्दैवी घटना घडली त्या दुर्दैवी घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। दुसऱ्या बाजूला अनेक जण गंभीर जखमी देखील आहेत आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये देखील नाशिकमध्ये ज्या वेळेला भाविक येतात त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून देखील विशेष अशी खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। बॅरिगेटिंगच्या माध्यमातून जी होणारी गर्दी आहे ती टाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न रामकुंड परिसरावर करण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीनं जी येणारी वाहनं आहे ती देखील सुरक्षित अंतरावर या ठिकाणी पार्किंग त्याची करण्याची सोय करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच नाशिकमध्ये देखील दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं काळजी घेण्यात आलेली आहे। अगदी किरण, वेळोवेळी पुढचा तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।